नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत NMSचे अभ्यासाचे व्हिडिओ. त्यासाठी आपण वापरलं आहे आशा हे पुस्तक, जे पुस्तक 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून बनवलेलं आहे. ठीक आहे, आपला कालच्या लेसनला झालेला आहे 15तलं प्रकरण 2. एक झाला प्रकार 1. 15 लेसनमध्ये प्रकार 1 मध्ये आपण पाहिले आहेत टाईप 1, 2, 3, 4 आणि 5 एकत्र केलेला आहे आणि 6. त्यानंतर पाहिला आपण प्रकार 2. काय पाहिलाय? प्रकार 2. मागच्या लेसनला प्रकार 2 पाहिला आणि आता पाहत आहोत प्रकरण 16. समजलंय? लिंक लागली असेल तुमची आता. चला आज चालू करूयात. प्रकरण 16. पहिला प्रश्न. प्रकरण 16 मध्ये काय आहे? संख्यांतील संचाचा नियम ओळखणे. त्यांनी आपल्याला 4 संच दिलेले असतात. तो संच कोणत्या नियमानुसार चाललेला आहे? म्हणजे 2ची पट आहे का, 3ची पट आहे का, कोणाचे वर्ग आहेत का, कोणाच्या वर्गातून 3 कमी केलेत का, किंवा कोणाच्या पाड्यातून 4 कमी केलेत का, असे वेगवेगळे. तर त्यांनी सुरुवातीला आपल्याला नियम दिलेले असतात आणि खाली संच दिले. पहिला संच कोणता नियम फॉलो करतो ते काढायचे. ओके, आता नियम काय दिला पहिला पहा. संख्येला 11ने गुणा आणि 3 वजा करा. यासाठी आपल्याला थोडेसे पाठ पाहिजे असतात. ठीक. दुसरा काय आहे? संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा, म्हणजे अर्धे करा. 1/2. निमपट म्हणजे 1/2. संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा. संख्येला 4ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा. आता आपण काय करूयात? पहिल्यांदा घेऊयात दुसरा आकडा घेतला. ठीक आहे, ओके. संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा मध्ये कोण बसते पाहायचंय. आता काय करायचं? उलट करायचं. निमपट करायपेक्षा आपण डबल करायचे आणि तो संख्येचा वर्ग आहे का शोधायचा. आता पहा, 72 गुणिले 2 144 बरोबर 12चा वर्ग. म्हणजे हा कोण आहे? तर संख्येचा वर्ग आहे. कोणत्या? 12चा वर्ग आहे आणि त्याची काय केली? हाफ केली आहे. 200ची हाफ केली. कोण उरतो? सॉरी, याची 200ची दुप्पट करायची. आधी आपलं उलट करायचं असतं ना. 400. मग 400लाच हा कोण आहे? 400चा हाफ केला. सॉरी, 200ची दुप्पट केली 400. मग 400 हा कोण आहे? 20चा वर्ग. 32ची दुप्पट करा. 64 येत आहे. 64 हा काय आहे? 8चा वर्ग. 50चा दुप्पट करा. 100 हा काय? 10चा वर्ग. म्हणजे जर आपण अशा संख्या घेतल्या 144, 464 आणि घेऊया तिथे 100, म्हणजे ह्यांचा आपण हाफ केलेला आहे. ही वर्गसंख्या आहे 12, 20, 8 आणि 10ची. ठीक आहे. तो हा कोणता ग्रुप बिलॉंग करतोय? तर हा ग्रुप बिलॉंग करतोय आपला दुसरा. ठीक आहे. दुसरा नियम काय होता? संख्येचा वर्ग करा, निमपट करा. पुढचं पाहूयात. आता पहा, इथे काय दिलंय? संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा. कोणता नियम वापरला त्यांनी आता? संख्येचा वर्ग करून 2. आता आपले वर्ग पाठ आहेत. 121 हा आहे. 11चा वर्ग 196 आहे. 14चा 1चा वर्ग आहे, त्यात 2 मिळवले. आणि 64 आहे. 8चा वर्ग, त्यात 2 मिळवले. म्हणजे हा कोणता ग्रुप बिलॉंग करेल? पर्याय 3. पर्याय 3 काय होतं पहा. संख्येचा वर्ग करा, त्यात 2 मिळवा. संख्येचा वर्ग करा, त्यात 2 मिळवा. म्हणजे हा येतो 92. 92ला आला नियम तिसरा. ठीक आहे. याला आला नियम दुसरा. पुन्हा लिहू आपण व्यवस्थित. इथे आपण नियम केला दुसरा आणि याला नियम केला तिसरा. आता 91 आणि 93 पाहायचे. कोणता नियम लागू होतो? संख्येला 4ने गुणून त्यात निम्मी संख्या पहा. आता 123, 198, 3 आणि 64 याचं झालंय का आपलं? हे झालं आपला तिसरा. आता पुढचं पाहूयात. कोणता घेतलाय? 2 आणि 3चा विचार सोडून द्यावा. 1 व 4चा विचार करा. ठीक आहे. 11ने गुणा आणि 3 वजा करा. आता पहा, इथं 11ने गुणा आणि 3 म्हणजे 3 आपण काय करायचे? मिळवायचे. म्हणजे वजा केलेले असतात ना त्यांनी ऑलरेडी. मग आले 9. आला का 11चा पाडा?
यात 3 करा, आला का 11चा पाढा, याच्यामध्ये 3 ॲड करा, आला 11चा पाढा, याच्यामध्ये 3 ॲड करा, आला का 11चा पाढा. यस, म्हणजे 1ला येणार आहे नियम. कोणता नियम होता हा? ओके. राहिला कोणता? शेवटचा. मग जो उरला त्याची जोडी लावून टाकायची. समजतंय? नियम दिले आहेत त्याच्यामध्ये कोणते? तर हे 93ला गेला आपला पहिला नियम. म्हणजे 91ला कोणता नियम येणार? 1 2 3. 91ला येणार 4. संख्येला 4ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा. ठीक आहे. मग आता का निम्मी संख्या मिळवते, निम्मी वजा करायची आणि मग 4ने म्हणजे निम्मी केली याची 9. 9ला 4ने गुणलं 36 असं. ठीक आहे. जो उरला तो नियम शेवटी देऊन टाका. तिघांचेच उत्तर काढायचे, चौथ्याला आपोआप जोडी मिळून जाते. पुढचा नियम पहा. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आला होता 2014-15ला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. म्हणजे तुम्हाला समजते हा प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करूनच काढलेला आहे. हा प्रश्न आलेला आहे 17-18ला. 17-18ला आलेला आहे. ओके. खालील नियमांचा एक संच दिलेला आहे. नियम ओळखा आणि नियम कशाला लागू पडतोय ते काढायचं. संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळविणे. आता यातून जर 3 वजा केले तर वर्गसंख्या मिळते का? नाही. यातून 3 वजा केले तर वर्गसंख्या मिळते का? नाही. यातून जर 3 वजा केले तर वर्गसंख्या मिळते का? नाही. यातून जर 3 वजा केले तर उत्तर कोण येते? 64. म्हणजे इथं पहिला नियम लागू पडतोय. इथं 3 वजा करा 4. इथे 3 वजा करा 16. इथे 3 वजा करा 49. म्हणजे ह्या कशा आल्यात? सर्व वर्गसंख्या आले. म्हणजे इथं पडला आहे आपला एक नियम. नियम 1 लागू पडलाय 56ला. दुसरं, संख्येला 7ने गुणावं. गुणाकारातून 5 वजा करा. म्हणजे काय करायचं आपल्याला? 5 अधिक करून बघायचे. 5 आणि हे सगळं पेन्सिलनी करत जा. मग तुम्हाला समजेल पेन्सिलनी उत्तर येतं. पुन्हा वापरता येतं आपल्याला परत. बरं, आता याच्यामध्ये काय करायचं आहे म्हणतात ते 5 वजा करा. तर आपण काय करायचं? अधिक 5 करून बघायचे. 7ने भाग जातोय का? जातोय. अधिक 5 करा. 7ने भाग जातो का? नाही. अधिक 5 करा. 8 आणि 5 13. 7 नाही. म्हणजे इथे हा नियम लागू पडणार नाही. इथे पाहूयात. 7 आणि 5 12. म्हणजे इथे 42 येतात. इथे 21 येतात. इथे 5 जर मिळवले 56 येतात आणि इथे 7. आला का 7चा पाढा? यस. म्हणजे इथे पडतो आपला नियम 2 लागू. समजतंय? बाकीचं रब करून घ्या. पुढचा प्रश्न सोडवायचा आपल्याला परत. हे 2 तर झाले. आता राहिल्यात 53 आणि 55. पाहू इथे काय लागतंय. हे हा नियम गेला, हा नियम गेला. संख्येला 7ने भागा व भागाकाराचा वर्ग संख्येत मिळवा. अंतर अवघड. बरे, पुढचं पाहूया. संख्येच्या घनातून संख्या वजा करा. ते होते का बघा. आता संख्यांची घन, यासाठी संख्या घन पाहिजे. आता हा 343 असेल. 343 मधून 7 गेले 336. म्हणजे इथं पडतं आहे चौथा नियम लागू. पहा, 24च्या आसपास कोणता असतो? 6. तर 6 मिळवला 6 येतो का? हो, 30 येतो. नाही, यात कोण मिळवला असेल? 30 संख्या वजा करायची आहे. इथं तर 7 काढला आपण. त्याच्या आसपासची कोणती संख्या घनसंख्या आहे? 27. म्हणजे 27 मधून 3 गेले उत्तर 24 येत आहे. म्हणजे हा नियम पडला चौथा. इथं 1च्या घनातून 1 वजा केला. 1च्या घनातून 1 वजा केला 0. बरोबर आहे. आणि इथं आहे 216. हा 6चा घन आहे. तो वजा केला 6. 210. मग इथं नियम चौथा. मग इथं काय येणार आहे? इथं उरलेला नियम देऊन टाकायचा. 1 2. इथे येणार आहे तिसरा नियम लागू पडणार आहे. समजला? पुढचा प्रश्न. हे स्पष्टीकरण आहे आपला. झाला आहे हा प्रश्न. ठीक आहे. हा प्रश्न आपला झाला आहे. 37 16 51 2 झाला आणि 54चा वगैरे. ठीक आहे. हे झाले 56 पर्यंत झाले आपले प्रश्न. मग 56च्या पुढे जायचं आपल्याला. 57 घ्यायचं आहे आता. ओके. संपला आहे इथे प्रश्न. सर्वच इथे संपलेले आहेत. फार फास्ट संपले. एक्झाम्पल थोडेच होते का? थोडेच होते इथे एक्झाम्पल. ओके. हा प्रश्न केलाय आपण. हा प्रश्न पण झालाय आपला आणि हा प्रश्न पण झालाय. चला, हो झाला. व्हिडिओ छोटा होता हा, समजला असेल.
प्रॅक्टिस करा. सरावासाठी पुस्तक घ्या. मी फक्त नमुनासह दिलेले आहेत आणि सरावासाठी प्रॅक्टिससाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंटमध्ये लिहा. ओके, अभ्यास करा.